चिखलात रुतलेलं रथाचं चाक काढत असताना, निशस्त्र असताना कृष्णाच्या सांगण्यावरनं अर्जुनाने कर्णाला बाण मारला. हा धर्म होता का? मोरोपंतांच्या खूप सुंदर आर्या आपल्याकडे आहेत. जेव्हा सभेसी नेली पांचाई, मानिले मनीना शर्म, तेव्हा गेला होता कोठे राधासुता तुझा धर्म. त्या भर सभेमध्ये पांचाईला वेश्या म्हणणारा कर्ण आता धर्माच्या गोष्टी करतोय. फेडी वस्त सतीचे जेव्हा उघडे करावया अंग, गेला होता कोठे धर्म तुझा ते दवा वृषासांग. ऋष्यासन जेव्हा द्रौपदीचे वस्त्र काढत होता, तेव्हा कर्णाचा धर्म कुठे गेला होता? चारुनी विषान्य भीमा सरपट सविले, असे नृपे खोटे कर्म करविता कर्णा, होता तव धर्म तेधवा कोठे. भीमाला विषान्न खाऊ घातलं, तेव्हा धर्म कुठे गेला होता? केले दग्ध जतू गृहीत्वा पांडव वारणावती, जेव्हा गेला होता कोठे धर्म तुझा सूतनंदना तेव्हा. वारणावतामध्ये पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ते कर्णाला माहिती होतं, कर्ण सोबत होता, तरी कर्णाने दुर्योधनाला थांबवलं नाही, साथ दिली. तेव्हा कर्णाचा धर्म कुठे गेला होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभिमन्यू बाय बहुती वदिता त्वा वारिले ना ते कर्म, तेव्हा गेला होता कोठे राधासुता तुझा धर्म. अभिमन्यूला युद्धाच्या नियमांच्या बाहेर जाऊन 5-6 जणांनी मिळून एकत्र मारलं, तेव्हा कुठे गेला होता धर्म? आता अभिमन्यूला युद्धात मारलं आणि युद्ध जिंकायचं असतं म्हणून युद्धात सगळं क्षम्य असतं असं म्हणतात ना. मग अभिमन्यूला 5-6 जणांनी मारणं हे क्षम्य होतं, तर मग कर्णाला मारणं हा अधर्म कसा काय? युद्ध जिंकायचं असतं. युद्ध साम दाम दंडभेद कसलाही वापर करून जिंकायचं असतं. जिंकलो नाही तर काय होतं हे आपल्या भारताने गेल्या 1000 वर्षामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे कृष्णाने आपल्याला हेच सांगितलेलं आहे की शांती काळात धर्म पाळा आणि युद्ध काळात धर्म हाच आहे की युद्ध जिंकणं कसंही करून. त्याच्यामुळे शांती काळात अधर्माने वागलेला कर्ण युद्ध काळात धर्माच्या गोष्टी कसा काय करू शकतो? म्हणजे हे तेच लॉजिक झालं की ज्यावेळेस एखादा नराधम एखाद्या चिमुरडीवरती बलात्कार करतो आणि नंतर एन्काउंटर व्हायला लागलं की मग मानवाधिकार म्हणून ओरडलं जातं. कृष्णाने आपल्याला जे सांगितलं तो धर्म होता. कृष्ण ज्या बाजूने होता तो धर्म होता. अर्जुन कर्ण वगैरे कोणीच नाही. महाभारताचा एकच हिरो होता, तो म्हणजे कृष्ण. तुम्हाला या सिरीजबद्दल काय वाटलं हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही सिरीज मी का केली, त्याचा मूळ उद्देश काय आहे, याच्यासाठी स्टे ट्यून्ड.